ट्रॅफिकचे पोलीस निरीक्षक राऊत साहेब आहे. सध्या तुम्ही इथे रिअलिटी चेक करायला होतोय. लोकांची तक्रार आहे की 20 रुपये भाडा होता, आता 30 रुपये घेतात. कशा प्रकारची कारवाई करणार आहे सर, काय सांगा? आम्ही त्यांच्यावरती भाडे जे एक्स्ट्रा भाडं घेतात त्याची कारवाई करतच असतो. आणि हे आज एक दिवसाचा जे त्यांना गॅस मिळत नाही आहे त्याच्यामुळे ह्या लोकांनी त्यांचा गैरफायदा उचललेला आहे पब्लिकचा आणि त्याच्यासाठी 10 रुपये एक्स्ट्रा घेत आहेत. तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार. आम्ही ते काही कोणाला लोकांना त्रास झाल्यावरती आम्ही त्यांना कायद्याने सूट देणार नाही. आम्ही त्यांच्यावर 100% कारवाई करणार आणि कारवाई चालू पण आहेत आपल्या. असं काही नाही की आम्ही त्यांना सोडलेलं आहे कडून. तुमची काय प्रतिक्रिया आहे? लोकांकडे तुम्ही आला होता, लोकांनी काय भावना व्यक्त केली आहेत? बघा, लोकांचा काय त्रास होतो लोकांनी तुमच्या समोर सांगितलेलं आहे. 15 रुपये होते, कोण बोलतं 20 रुपये होते, तर 30 रुपये 40 रुपये सुरू केलेले आहेत. याच्यासाठीच आम्ही लोकांनी आज तक्रार केलेली. साहेबांना पण बोलवलं, साहेब पण ते आलेत आणि त्यांना योग्य ताकीद साहेबांनी दिलेली आहे. त्या लोकांनी बोललं साहेब आम्ही एक्स्ट्रा भाडं घेणार नाही, आम्ही जे आहे पूर्वी त्या हिशोबाने चालू करणार. आणि आम्ही लोकांची गैरसोय जी होते की लोक पैसे दुप्पट टिप्पट देऊन सुद्धा रिक्षा मिळत नाही, त्याच्यासाठी या ठिकाणी आम्ही लोकांनी चारकोप विधानसभेतर्फे मोफत बसची सेवा सरोवर हॉटेलपासून केलेली आहे. ते ऑस्कर हॉस्पिटल IMP सिग्नलपर्यंत आहे ती सेवा. लोकांनी या सेवेचा फायदा घ्यावा. उद्या सकाळी पण ही सेवा चालू होईल. आताच कळतंय की आम्ही जेव्हा दुपारपासून सुरू केलं, दुपारी मला माहीत पडलं लोकांच्या तक्रारीनंतर CNG गॅस हे साहेब पण बोलले मला की उद्या संध्याकाळपर्यंत सुरळीत भेटेल, सर्वांना रिक्षा बरोबर चालतील. परंतु जेव्हा मनसे इथे येणार असं कळल्यानंतर आता असं कळतंय मला, पोलिसांचे फोन येतात, नाही साहेब CNG गॅस निघालेला आहे, आता पेट्रोल पंपवरती पोहोचते, आज लोकांना भेटेल. चांगलं आहे, मनसेची दहशत बरं वाटलं. लोकांनाही चांगलं आहे की मनसे जेव्हा रस्त्यावरती उतरते ते लोकांना त्रास होतो, त्यासाठी उतरते. जिथे जिथे लोकांवरती अन्याय दिसेल तिथे मनसेची लात पडणारच आहे. आणि आता दिसतंय की CNG गॅस आता पेट्रोल पंपवरती पोहोचणार, लोकांची जी गैरसोय होते त्यातनं ते सुटणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.